त्यावेळी जिल्ह्याचं वातावरण बिघडू शकतं. मी त्यावेळी उपस्थित नव्हतो आणि मी ती माहिती घेतली. तर कसं यावेळी अशा प्रसंगी मुलं आपण नाही म्हटलं तरी मी शांततेचंच आव्हान, आता पण तुम्ही ऐकलं असेल, मी माझी जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्या दिवशी पण शांततेत आपण करायचं आहे असं म्हटलं. परंतु एखाद दुसरा व्यक्ती जो त्याचा अतिरेक होतो भावनेचा वगैरे, की आपण आवाहन करून सगळ्यांनी बंद केलं हे उघड आहे. तर मला अशी अपेक्षा होती की समोरून निदान फर्स्ट हाफमध्ये तरी सगळ्या दुकानदारांनी पण त्यांची पण भूमिका, हे कोणत्या पक्षाचं किंवा कोणत्या एखाद्या व्यक्तीचं असं आंदोलन नव्हतं, हे माणूस म्हणून आंदोलन, त्यात सहभागी व्हायला अपेक्षित होतं त्यांनी. मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो की असं व्हायला नको होतं. थँक्यू. आज जळगाव शहरामध्ये सकल हिंदू समाजातर्फे जळगाव बंदचे आवाहन करण्यात आलं होतं. त्याला विविध व्यापारी संघटनांनी उत्स्फूर्तपणे स्वतःहून सहभाग दर्शवून समर्थन करून जळगाव बंदमध्ये सहभागी झालेले आहेत. सकल हिंदू समाजातर्फे आज एक मोर्चा देखील काढण्यात आलेला होता निवेदन देण्यासाठी कलेक्टर ऑफिस येथे. त्या मोर्चाची समाप्ती झालेली आहे. सदर मोर्चा दरम्यान एक किरकोळ घटना घडलेली होती. शोरूमवर 2-3 दगड पडलेले होते. त्यातून कुठलाही मोठा प्रकार घडलेला नाही. हे सगळं जळगावकर नागरिकांना आवाहन करतो की कुठल्याही प्रकारचा मोठी घटना घडलेली नाही आहे. सर्व मोर्चा हा शांततेत होऊन शांततेने पार पडलेला आहे. सर्व मोर्चेतील नागरिक हे घरोघरी गेलेले आहेत. तरी कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका. सर्व नागरिकांना शांततेचं आवाहन करतो.